नमस्कार मंडळी, आज आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीयाच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा। तर मी त्यासाठीच बनवल्या आहेत कोल्हापुरी पद्धतीच्या सांज्याच्या पोळ्या। टम्म फुगतात, चवीला अतिशय रुचकर बनतात। चला तर बघूया मी कशी बनवते। तर एक कढई घेतली, गरम झाल्यानंतर त्यामध्ये तूप घातलं, 1 वाटी रवा घातला। तुपावरती रवा छान भाजायचा, कलर ट्रान्सपरंट होईपर्यंत। जेवढा रवा छान भाजेल तेवढा सांजा फुलून येतो आणि चवीलाही रुचकर बनतो। तर आता रवा छान भाजलेला आहे, त्याला साईडला काढून घेतलं। त्याच कढईमध्ये 2 वाट्या पाणी घालायचं। 1 वाटी रवा आहे तर 2 वाट्या पाणी घ्यायचं। 1 वाटी गूळ घालायचं। हे मेजरमेंट परफेक्ट आहे ह्या सांज्याच्या पोळ्यासाठी। जर ह्यात बदल झाला तर सांजा आपला बिघडतो, सांजा बिघडला तर पोळ्या बिघडतात। तर आता गूळ मेल्ट करून घ्यायचा आपल्याला। आणि आता मेल्ट गूळ झालेला आहे, तो भाजून ठेवलेला रवा या गुळाच्या पाण्यामध्ये गुठळ्या न होऊ देता छान असा हटायचा। आणि जर एखादी गुठळी झाली तर ती लगेच मोडून घ्यायची, काही प्रॉब्लेम नाही। तर बडीशोप, वेलचीचं पावडर घातलेलं आहे, ते छान मिक्स करायचं। 1 चमचा परत तूप घालायचं। तुपाची कंजूसी करायची नाही, सांज्याला जेवढं तूप जास्त घालाल तेवढा सांजा टेस्टी बनतो आणि पोळ्यासुद्धा खूपच सुंदर लागतात खायला। तर आता इथं ऑलमोस्ट कढईने सांजा सोडलेला आहे, तर तो बनून तयार झालेला आहे असा ओळखायचा कढई सोडत असली की। तर आता गॅस बंद करायचा, पसरून ठेवायचा थंड होण्यासाठी। आता थंड झालेला आहे सांजा। मी असे गोळे बनवून घेतलेले आहेत एकसारखे। तर कणिक मळते वेळेस त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालायचं। तेल घातल्यामुळे कणकीत पोळ्या खुसखुशीत होतात, वातड बनत नाहीत। आता वाटीच्या आकाराचे कणिक करायची, पुरणपोळीसारखी सेम। पुरणाऐवजी हा सांजा भरायचा आणि छान मिटवून घ्यायचं। फोलार पोळी लाटायची आणि बघू शकता कुठं फुटत नाही, काही नाही। आणि किती पातळ आणि मोठ्या साईजमध्ये होते। आपल्याला जर नवीन असाल तर छोट्या साईजमध्ये करा, मोठ्या साईजमध्ये जमणार नाही। प्रॅक्टिसनंच मी पण परफेक्ट झाले। मला पण पहिला यायच्या नाही, छोट्या पद्धतीच्या करायच्या, पण आता मला 10 वर्ष झाले प्रॅक्टिस झाल्या असल्यामुळे मी आता तवा भरून ह्या पोळ्या करते। तर आता बघा, मला आता उलटनंच घ्यायला पाहिजे, उलटायला। टम्म फुगलेल्या पोळ्या फुटतायत हातानं धरल्यानंतर। अगदी खुसखुशीत खमंग टेस्टी बनतात ना, एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने ह्या पोळ्या। जर तुम्हाला गूळ घालायचा नसेल तर साखरेच्या सुद्धा बनतात। साखर 1 वाटी घालू शकता, सेम पाण्याचं प्रमाण ठेवायचं। अशा करून मी सगळ्या पोळ्या इथे करून घेतलेल्या आहेत, खूपच छान होतात चवीला। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद। व्ह्यू भरपूर येतात पण सबस्क्रायबर वाढत नाहीत, नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा।